आम्ही जी लाईन होती ती लाईनीची बोट आणि 3 लाख दरवाजा बंद केला. तर अधिकाऱ्यांनी 3च्या आत जे लाईनीत उभं राहिले त्या सगळ्यांना आत घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याही पुढचा प्रश्न असा आहे, उत्तर असं आहे की आम्ही पोच घेण्यासाठी लाईनीत थांबलो. आमचे बी फॉर्म ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहेत. आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी आमचा काही राजकीय पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी अडवून त्यांना मी समजावून सांगायचं आमच्या हातात एक बी फॉर्म नाही, आम्हाला आमची पोच घ्यायची आणि आम्ही अजून अद्यापर्यंत सगळीकडे दिलेलं आहे. पोच घ्यायची ते बाकी पोच गोळा करतो. आमच्या हातात एकही बी फॉर्म नव्हता आणि आता आम्ही बसलो कशासाठी की आम्ही जर असंच निघून गेलो तर आम्ही एक तरी परत सांगतो, आम्ही 3 वाजण्याच्या आत जी लाईन होती त्या लाईनीत उभी होतो. आम्हाला वाटतं की लाईन कंटिन्यू होईल आणि करायला पाहिजे होतं, तर ठीक आहे, नाही झालं तरी तो आडवनंतर घेतील. आता आमचा विषय की एबी फॉर्मचा विषयच नाही. विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे एबी फॉर्म आपण जर नाही जाऊ दिलो फॉर्म बाद होतील, आपण बिनविरोध होईल, आपल्या एवढे जागा बिनविरोध होतील, अशी बिलकुल काहीही होणार नाही. आमचे बी फॉर्म आजपर्यंत आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्या आरोग्यांकडे आम्ही एक फॉर्म देऊन आलो. पोच कोणाकडनंच गेलो नाही. पहिल्यांदा पोच यांच्याकडनं घ्यायला आलो आणि कुठेही बंद झालं. त्यामुळे आमचं पोच आले की आमचा विषय संपून जाईल. ते एकच नाही, सगळ्या ठिकाणी आम्ही अजून पोच घेतो आणि अधिकाऱ्यांकडे गर्दी पण एवढी होती की पोच नंतर देतो म्हणले. कुठेतरी सगळे पोच नंतर येतो. भाजपला 2:45 पर्यंत इथे येण्याची वेळ काय यावी? आम्ही पोच घ्यायला आलो तुम्हाला असं आमचा एबी फॉर्म मिळत नाही असा विषय. अगोदरच गेलेले आहेत का दादा? कुठेतरी हा प्रयत्न फॉर्म एवढा उशिरा देत असतात का? 3ला 5 मिनिट कमी असताना एबी फॉर्म कुठेतरी आंदोलन चालू आहे, घोषणा चालू आहे. विरोधकांकडून काय वापर केला? पोच येण्यासाठी आम्ही फॉर्म पोचवतो असं थोडंच होतं. नरेटिव्ह सेट करणं. आणि मला सांगा, एवढी मोठी निवडणूक, एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये शेवटचे 2 मिनिट आपण बेफाम ठेवले जातात का? थोडंच होणार. त्यामुळे आपण सोडून द्या, काही विषय नाही. आमच्या पोच आले की आम्ही पोच मिळाली का दादा? पोच घेतली तुम्ही? आम्ही अद्याप एकही पोच नाही घेतला, एकही नाही घेतला. सगळ्यांकडे पोच घेऊन निघून जाऊ. कुठेतरी नरेटिव्ह सेट करणं. अरे ते होत राहते. आपण निवडणुकीला काय झालं आता एवढ्या परिस्थितीमध्ये असं झाल्यावर त्यांच्याकडे आहे काय मुद्दा? असं काहीतरी मोठ्या प्रमाणावर गोंधळ काय होता? 7 कार्यालयात किती वाजता आपण फॉर्म दिले सगळे? आम्ही सगळेही विदिन टाइम आणि मीडियाने पण आमच्या सगळ्यांचे रेकॉर्डिंग घेतली. आम्ही आलेले फुटेज तुमच्याकडे तपासून बघा, लाईव्ह आहे. आम्ही असतील आमचे काही पदाधिकारी आमच्या अगोदर आले, त्यांच्या हातात काही बेफॉर्म आले, आमच्या हातात काही बेफॉर्म आले. 1 मिनिट जरी उशिरा गेला असेल ना, आमचं बेफॉर्म स्वीकारून नका. पण आमचा बेफॉर्म स्वीकारण्याचा विषय नाही. बेफॉर्म त्यांच्या ताब्यात आहे. आम्हाला पोच पण इथं नाही, एकाही टेबलवरून पोच आम्ही नाही घेऊ. पोच घेऊन निघून जाऊ, पण आम्हाला नाही, कोणालाही त्यांनी पोच दिली नाही. एकाही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला एकही आरोग्याने पोचच नाही दिलं, कारण त्यांच्याकडे गर्दीच तेवढी आहे. पण आता आम्ही सगळ्या टेबलला जाणार, सगळे पोच घेणार आणि निघून जाणार. मोठ्या प्रमाणावर सगळ्याचे सगळे एबी फॉर्म आम्ही दिलेत, फक्त पोच आमच्या बाकी आहे. धन्यवाद. आता लागतील ना, आता यादी लागतील ना.